त्यावर तिन्ही विषयावर प्रकाश टाकला, वास्तव, दुसरे स्वातंत्र्य, वास्तव आणि भ्रम. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण, तत्पूर्वी त्यांचं परिचय. आप रविजी मोर, आप प्राचार्य है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कॉलेज विधि महाविद्यालय नागपुर। आप विद्यार्थी परिषद के महानगर अध्यक्ष भी है, अभी आपके ऊपर दायित्व है, और बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ लॉ के आप चेयरमैन भी है, वर्तमान चेयरमैन है। आपसे अनुरोध है कि आप अपना विषय रखें और आप आज के विषय का लीगल एस्पेक्ट हमें बताएं। भारतीय विचार मंच के इस मंच पर आसीन सभी वक्तागण, माननीय श्री सुनील जी किटकरू, श्री अविनाश जी काळे, श्री श्याम जी पांडे और जिन्होंने अपने सुस्पष्ट विचार रखे, ऐसे हमारे मित्र देवेंद्र गांधी जी, और ये सारे विचारों को सुनने के लिए जो यहाँ पर श्रोतागण आए हैं, सिर्फ और सिर्फ विचारों को सुनने के लिए कि विचार मंच में आज चर्चा होने वाली है, उन सभी का मैं दिल से स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। सर्वप्रथम जर आपण विचार करतो म्हटलं की आजचा विषय आपण ठेवला होता द्वितीय स्वातंत्र्य, भ्रम की सत्य, म्हणजे याला आपण सत्य मानावं की खरंच द्वितीय स्वातंत्र्य होतं की ही आपली परिकल्पना आहे, यावर आपण इथे चर्चा करणार होतो। आणि चर्चा करण्याचा जो मला विषय कळला होता तो म्हणजे आपली इमर्जन्सी, की भारतामध्ये एक असा काळ आला की ज्यावेळेस भारतीय संविधान हे एका प्रकारे आपण उचलून ठेवून दिलेलं होतं 26 जून 1975, आणि मग ही इमर्जन्सी जवळपास आपण 1976च्या मार्च पर्यंत 77च्या त्या हा जो पिरियड होता हा आपण एक वेगळाच, म्हणजे आपण जर विचार करायचा झाला तर स्वातंत्र्य होऊन अगदी 25 वर्ष झालेली होती, जिसको कहते हैं कि अभी आज़ादी का नशा सर से उतरा भी नहीं था कि अचानक से फिर से वो पुरानी यादें ताजा हो गई। इस प्रकार से that was the time when our constitution was non-working. It was kept in abeyance in a way, not directly, and therefore आज आपण त्याच्यावर चर्चा करावी। तो खरंच कसा काळ होता हे माझ्यापेक्षा जे सगळे वरिष्ठ उपस्थित आहे त्यांनी, काहींनी आपले अनुभव, काहींनी आपल्या वडिलांचे आणि घरचे अनुभव, काहींनी आपल्या पत्रकारितेतला जो मोठा अनुभव आहे त्याच्या आधारे आपल्या समोर विशद केलेला आहे। पण जर 2-4 मिनिटातच सांगायचं झालं, कारण की आपण जरी चांगले श्रोता असलो तरी श्रोत्यांचा अंत बघू नये, म्हणजे ऐकायला आलं म्हणून खूपच, तर जर आपण संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर इमर्जन्सीचा काळ हा खूपच कठीण होता। 1,11,800च्या वर लोक तुरुंगात गेले, आणि हा ऑफिशियल फिगर, तर अनऑफिशियल किती असेल याची कल्पना आज आपण 50 वर्षानंतर करणं कठीण आहे। तर अनेक लोक तुरुंगात होते। सेन्सरशिप म्हणजे वर्तमानपत्रात काय छापून येणार हे पूर्णपणे स्क्रुटिनाइज झाल्यानंतरच ते पेपरमध्ये यायचं, आणि म्हणून सरकार कुठल्या मोर्चावर काय अत्याचार करते आहे हे क्वचितच छापून यायचं। म्हणजे रेअर केसमध्ये एखादी बातमी सरकारच्या विरुद्ध लागायची। टाइम्स ऑफ इंडियाने छापलं होतं, ऑब्युटरी डेथ ऑफ मिस्टर डेमोक्रॅसी, अँड कोणी दिलेला आहे तर सन TR उच ट्रूथ, डॉटर LBRT लिबर्टी, अशी म्हणजे रेअर एखादी बातमी इमर्जन्सीच्या विरुद्ध स्क्रुटिनीला क्रॉस करून पेपरमध्ये यायची। तर तो काळ खरंच कठीण होता, यावर दुमत नाही। मग कठीण कशासाठी होता? तर कठीण यासाठी होता की ज्या विचारांनी स्वातंत्र्य लढा इन्स्पायर केली, our freedom struggle was inspired by certain values. First was the individual liberty, equality and justice.
फ्रीडम स्ट्रगल करण्याचं कारण काय होतं आपल्याला? इतके लोक तुरुंगात गेले, आपण स्वातंत्र्यासाठी लढलो, अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली. तर इथे जे सरकार होतं ते इथल्या लोकांना समानतेची वागणूक देत नव्हतं, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य देत नव्हतं आणि त्यांना न्याय मिळत नव्हता. मग तशीच परिस्थिती जवळपास या देशात पुन्हा निर्माण झाली होती का? आणि मगच आपण म्हणू शकू की स्वातंत्र्याची दुसरी लढाई. तर स्वातंत्र्याच्या लढाईचं मूळ कारण म्हणजे त्याचा उद्देश हा जर आपल्याला समानता, न्याय आणि स्वातंत्र्य हे होतं, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण हे कसं काय प्राप्त केलं? तर संविधानाद्वारे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द गार्जियन ऑफ आवर पर्सनल लिबर्टी, equality, justice, fraternity, even socialism, secularism nowadays. It is also the part of the guarantee of the constitution. म्हणजे ज्या व्हॅल्यूज आपल्याला डिनाय करण्यात आल्या, ज्या गोष्टी आपल्याला नव्हत्या, ज्याच्यासाठी इंटायर फ्रीडम स्ट्रगल झालं, ते आपल्याला कुठे प्राप्त झाल्या? तर भारतीय संविधानाने. आणि भारतीय संविधान हे आपल्या विचारांचं, म्हणजे ज्यासाठी इंटायर फ्रीडम स्ट्रगल झाली त्या विचारांचे एक मूर्त स्वरूप, की आम्हाला स्वप्नांचं भारत, स्वतंत्र भारत अशा प्रकारे घडवायचा आहे, ते आपल्या संविधानामध्ये आपण डिक्लेअर केलं. मग त्यासाठी आपल्याला फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, अशा अनेक गोष्टी, मग 3 मोठ्या संस्था, न्यायपालिका, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, तर हे सगळं आपण संविधानाने केलं. आणि समजा एखादं संविधानाच्या एका तरतुदीचा वापर करून आपण जर अबेयन्स मध्ये किंवा सस्पेन्शन मध्ये टाकत असणार, तर ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य लढा झाला त्या मूल्यांनाच थोड्या वेळासाठी आपण सरेंडर केल्यासारखं मानलं. आणि स्वाभाविकच आहे, when dictatorship becomes a norm, revolution is the only answer. जर तुम्ही सस्पेंड करून टाकणार कॉन्स्टिट्यूशन आणि संविधानाची जी मूल्य आहे ती जर लोकांना मिळत नसतील, लोक तुरुंगात जात असतील, आपली गोष्ट वर्तमानपत्रात लिहू शकत नसतील आणि समानतेचा पूर्णपणे डिनायल ऑफ इक्वॅलिटी जर तुम्ही सरकार विरुद्ध बोलले तर तुम्हाला समान वागणूक नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्याच्यातून मग जर कुठला लढा उपस्थित होत असेल आणि आणीबाणी मग जात असेल, तर ही स्वातंत्र्याची लढाईच म्हणावी लागेल. म्हणजे दिस इज माय अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पिरियड. का बरं हा शब्द प्रयोग झाला असेल की स्वातंत्र्याची दुसरी ही लढाईच होती? आपल्याला असंही ऐकायला मिळालं, आपले मित्र म्हणाले की बाबा इंदिरा गांधींना सद्बुद्धी सुचली आणि मग आपल्याला इमर्जन्सी उठली. पण मी म्हटलं ना की डिक्टेटरशिप किंवा कुठलाही कायदा नाही आणि राज्य चालवायचं म्हटलं तर ते जास्त वेळ चालत नाही. आणि म्हणून आज ना उद्या रिव्हॉल्युशन झालंच असतं आणि ते काही कंटिन्युअस आपण इंग्रजांच्या गुलामीतून जर मुक्त होऊ शकलो तर या इमर्जन्सी मधून मुक्तता मिळणार नव्हती. अशी तर काही परिस्थिती आणि भारतीय लोक इतके कमकुवत किंवा आपण विचारांना जागाच देत नाही अशी आपली काही मानसिकता नाही, तर ती इमर्जन्सी जाणार असेल आणि ती गेली. मग त्याचा इतकी चर्चा 50 वर्षानंतर का बरं करावी? कारण त्यावेळेस ज्या परिस्थिती होत्या, जी सरकार पद्धती होती, जो संविधान होता, ज्याचा वापर करून अशा प्रकारची इमर्जन्सी लादण्यात आली, तशाच प्रकारच्या डेमोक्रेसीमध्ये आज आपण राहतो आहे. ही डेमोक्रेसी मेजॉरिटी वोटच्या आधारावर चालते. एनी पार्टी सिक्युरिंग मेजॉरिटी वोट कॅन फॉर्म द गव्हर्नमेंट. आणि मेजॉरिटी वोट सिक्युअर करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने मेजॉरिटी वोट सिक्युअर केल्या जाऊ शकतात? मग त्याच्यासाठी जात, धर्म, भाषा, पैसा, तंत्र, कि अभी सरकार आपकी बन गई लेकिन सिस्टम हमारा ही है. मग या सगळ्या तंत्र याचा सुद्धा वापर होतो.
तर मेजॉरिटी सिक्युअर करण्यासाठी खूपच आपण आयडियल स्टेटमध्ये, इथोपियन स्टेटमध्ये राहतो आणि जिथे चांगलं त्यांनाच मतदान मिळतात असं तर शक्य नाही, किंवा ज्यांना मतदान मिळालं ते चांगलेच आहे असंही म्हणणं शक्य नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा या संविधानाचा गैरवापर करून, कारण की संविधानात आजही आर्टिकल 352 आहे, आजही 356 आहे, आजही 360 आहे, आणि ते आपण चांगल्या विचारानेच तिथे ठेवलेलं आहे. ज्या देशांच्या संविधानामध्ये आर्टिकल इमर्जन्सीसाठी नसतं, अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्यांना आपलं कॉन्स्टिट्यूशन सस्पेंड करावं. पण भारतीय संविधान मेकर्स जे होते त्यांची दूरदृष्टी होती. त्यांनी विचार केला की जर अशा परिस्थिती निर्माण झाल्या बिकॉज ऑफ वॉर, एक्सटर्नल ॲग्रेशन और इंटरनल आर्म रिबेलियन आजच्या भाषेत, किंवा वेन अ स्टेट कॅन नॉट फंक्शन ॲज पर दी कॉन्स्टिट्यूशन, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशीन, और वेन क्रेडिट ऑफ इंडिया इज इन डेंजर, फायनान्शियल इमर्जन्सी. म्हणजे या अशा परिस्थिती आहे की ज्या वेळेस आपल्याला वेगळा विचार करण्याची आणि शासन वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज पडू शकते, त्या परिस्थितीत सुद्धा संविधान हा राहिला पाहिजे. म्हणून भारताच्या संविधानामध्ये इमर्जन्सीच्या तरतुदी आहेत. त्यावेळेस होतं की इंटरनल डिस्टर्बन्सच्या आधारावर सुद्धा इमर्जन्सी लावता येते. आर्टिकल 352 मधून आपण ते आता काढतो. आता त्याला केलेलं आहे इंटरनल आर्म रिबेलियन. पण त्यावेळेस जे शब्द होते आता शब्द दुसरे आहे. उद्या होऊ शकतं की नवीन शासन दुसऱ्या शब्दांचा उपयोग करून पुन्हा या देशामध्ये इमर्जन्सी इम्पोज करू शकतं. त्यामुळे इमर्जन्सीची भयावहता, त्यामुळे आपले इक्वॅलिटी, लिबर्टी आणि जस्टिस याचं झालेलं नुकसान, याची आपण एक थोडीशी उजळणी करतोय 50 वर्ष, आणि भविष्यासाठी स्वतःची तयारी. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा विचारिक व्यक्ती, आणि आपण जे विचार करतो तो समाजाचा विचार मानला जातो. आणि म्हणून इथे बसून की परिस्थिती कोणतीही असली तरी संविधानाची मूल्य कॉम्प्रोमाइज करून जर आपण देश चालवतो म्हटलं तर ते योग्य होणार नाही, याची जाणीव, याची चर्चा इथे झाली पाहिजे. म्हणून आजचा हा दिवस आपण प्रत्येकाने खुल्या मनाने आपले विचार इथे मांडले. संविधानात अजूनही इमर्जन्सीची तरतूद आहे. नवीन सरकार विरुद्ध जुनं सरकार असं थोडासा सूर इथे आपला निर्माण झाला की आज आपल्याला अजून स्वातंत्र्य बाकीच आहे. आपली ती चर्चेचा विषय नाही. आपला विषय आहे की इमर्जन्सी, त्याची भयावहता आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सामाजिक मंथन. आणि आज आपण इथे त्या चर्चेला बसतो. तर भयावहता प्रत्येकाने ऐकलेली आहे. भविष्यात हे रोखण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो, कसं आपण राहायला पाहिजे. तर सुनीलजी म्हणाले सतर्कता ही आपली किंमत आहे. तसंच अविनाशजी म्हणाले की संविधान हाच आपला शस्त्र आहे. आणि त्याचबरोबर अनुभवांचा आपल्यासोबत जे काही मिळालेले अनुभव आहे, कटू अनुभव आहे, आणि त्याच्याबद्दल झालेलं लिखाण, त्याचं वाचन आपण करू. त्याच्यातून पुढची वाट किंवा भविष्यात अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार नाही त्यासाठी आपण सतर्क राहू. त्यासाठी आपण बिनधास्तपणे सरकार कुठलेही असलं त्याची आलोचना करण्याची गरज पडली तर आपण आलोचना करण्यामध्ये कुठेही किंचितही घाबरणार नाही. परंतु आलोचना करत असताना नुसती आलोचना करायची, फक्त मला हे सरकार आवडत नाही म्हणून आलोचना न करता तथ्यांचा अभ्यास करून जर तथ्य सरकारच्या विरुद्ध जात असतील तर नक्की आलोचना केली. आपण किती म्हटलं की खूप छान सुरू आहे, तर कधीच कोणत्याच सरकारमध्ये खूप छान सुरू राहत नाही. हा इतका मोठा विशाल देश आहे की अनेक फ्रंटवर काम करण्यासाठी अनेक माणसं लागतील, संसाधनं लागतील, पैसा लागणार आहे, वेळ लागणार. आणि कोणत्याही देशाच्या आयुष्यात 50 वर्ष, 75 वर्ष, 80 वर्ष हा काही खूप मोठा कालखंड होत नाही. आणि म्हणून जितक्या काही सरकारे आजपर्यंत झाल्या, सरकार प्रयत्नशील राहतात की चांगल्यात चांगलं व्हावं. कोणत्याच सरकारमध्ये असं होत नाही की फक्त एका पक्षाला शाळा मिळाल्या, दुसऱ्या पक्षाला मिळाल्या नाही.
ते सरकार प्रयत्नरत राहतं की प्रत्येकापर्यंत एज्युकेशन गेलं पाहिजे, हेल्थ फॅसिलिटी केली पाहिजे. तर आपण सगळ्यांनी सारासार विचार करून नक्कीच क्रिटिसिझम, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सरकारचं केलं पाहिजे, जेणेकरून सरकार कधीच अस्वस्थ होणार नाही की आमचा मतदारसंघ तर रेडी आहे, आम्ही काही केलं तरी आम्हाला मतदान मिळतील. आणि म्हणून हा चांगला श्रोतावर्ग विचार मंच, आणि विचार मंच जो फक्त आणि फक्त भारताचा विचार करतो, कुठल्या पक्षाचा विचार करत नाही, अशा या मंचात आपण एकत्र आलो. इथे आपण चर्चा केली, सगळ्यांनी विचार ऐकले. सगळे विचार स्वीकार करायचे नाही, त्याच्यातून सारासार करून आपल्याला जे योग्य वाटले ते विचार आपण नक्की भारताच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते विचार जोपासावेत. आपण सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद रवी सर, आपण आपल्या अगदी रोचक शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. एक इथे फक्त आठवण सांगते की आमच्या घरच्या म्हणतात इमर्जन्सी आम्ही जेव्हा ऐकलं आणि ते जेव्हा गोष्टी सांगतात की माझ्या मावशीचं लग्न होतं 1975 ते 77ची गोष्ट असेल, बिलासपूरवरनं छत्तीसगडमधनं निघाले होते ते, तेव्हा इमर्जन्सी लागली. त्यांना लिटरली आई सांगत होती की कोळशाचा जो ट्रक असतो त्याच्यात बसून यावं लागलं वराडांना. तर ते आल्यावर सगळे काळे काळे. म्हणजे ही एक आठवण आणि हा एक किस्सा आहे की त्या इमर्जन्सीचा, म्हणजे त्या इमर्जन्सीमध्ये माझ्या मावशीचं लग्न झालं होतं. म्हणजे हा काळ 1975 ते 77चा. ठीक आहे. यानंतर मी भारतीय विचार मंच धरमपेठ भागाचे संयोजक श्री कांभटजी यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करा. नमस्कार. भारतीय विचार मंच धरमपेठ भाग संयोजक या नात्याने माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा भाग दिलेला मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. या चर्चेतून जे काही चांगलं निष्पन्न होईल आणि भारतीय विचार मंच गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही सतत समाजाच्या दृष्टीने जे उपयुक्त कार्यक्रम आहेत ते नेहमीच या सभागृहात आणि बाहेरही घेत असतो आणि आपण सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमी दिलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. आम्हाला या कार्यक्रमासाठी श्री मोहोर साहेब अध्यक्ष म्हणून लागले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. श्री श्यामजी पांढरे यांनी स्वतः जे आणीबाणीचा वनवास भोगला, त्यांचं जे काही मार्गदर्शन, जे काही वास्तव होतं ते त्यांनी आपल्याला सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि देवेंद्रजी गावंडे यांनी जो भ्रम समाजात आहे त्याबद्दल जो प्रकाश टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे खऱ्या अर्थाने धुरंधर नेते अविनाशजी काळे हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला प्रेरणा देत असतात की कोणते कार्यक्रम घ्यावे आणि त्याबद्दल समाजाला कसं उपयुक्त मार्गदर्शन होईल. तर अविनाशजींचे मी खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा आपण सगळे प्रेक्षकगण व श्रोते या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. हे सभागृह आम्हाला हेडगेवार रक्तपेढीने अवेलेबल करून दिलं, त्याबद्दल मी हेडगेवार रक्तपेढींचे आभार मानतो. आणि डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमाची समाप्ती राष्ट्रगीत गाऊन सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहून. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे
भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। धन्यवाद।